अथ श्री साई सच्चरित अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा. नमितो चरणी ठेवुनी माथा. निर्विकार अखंडैक स्वरूपता. शरणागता कृपा करी. सच्चिदानंदानंदकंदा भवदवर्ता. सौख्य निष्पंदा. अद्वैत बोधे द्वैत छंदा. मंदाचाही वारीसी. अवघ्या ठाई पूर्ण भरले. गगन जैसे हे विस्तारले. तेची की तव स्वरूप रेखाटले. अनुभवी भले दैवशाली. साधूंचे व्हावे संरक्षण. असाधूंचे समूळ निर्दळण. एतदर्थची ईश्वरावतरण. संत हे विलक्षण व्यापरते. साधू असाधू संता समान. एक मोठा एक ऊन. हे जाणे ना जयाचे मन. समसमान उभयाजे. ईश्वराहुनी संत मोठे. असाधूसी आधी लाविती वाटे. मन जयाचे तिळतिळ तुटे. प्रेम दाटे दीनार्थ. भवसागरांचे हे अगस्ती. अज्ञानतमाचे हे गभिस्ती. परमात्म्याची इथेच वस्ती. वस्तुतः हे तदभिन्न. ऐशातील हा साई माझा. अवतरला भक्त काजा. मूर्तिमंत ज्ञान राजा. कैवल्य तेजा तिष्ठित. जीवमात्री अत्यंत ममता. इतरत्र अत्यंत अनासक्तता. ठाई सत्ता ठाई विरक्तता. निर्वैर समता सर्वत्र. जया न शत्रु मित्र भाव. सरिसे जया रंकराव. ऐसा जो साई महानुभाव. ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्यकोडी. वेचिती भक्त प्रेमांच्या ओढी. न पाहती आड पर्वत दरडी. घालिती उडी भक्तार्थ. एक अज्ञानी म्हणून नेणती. परमार्थ काय कशाशी खाती. स्त्रीपुत्र धनकामी लोलंगती. विचारी नेणती ती सोडा. ऐसे नेणती बाळी भोळी. देवतया ते कृपा कुरवाळी. देवासी मुख देवा निराळी. अभिमान पोळी तया ते. अज्ञानियांची येईल कीव. संत एकादा लाविल जीव. विश्वास प्रकटेल लाठीव. ज्ञानाची ताठीव निष्फळ. पंडित मध्य मान्य मूढमती. शुष्काभिमाने उगीच फुगती. भक्तिपंथ अवहेलती. नको संगती तयाची. नको वर्ण संकर बंड. नको वर्णाभिमान थोतांड. न व्हा वर्णाश्रम धर्मलंड. पाखंड पंडित न व्हावे. वेद वेदांग पारंगत. ज्ञानगर्वे मदोन्मत्त. भक्ती मार्गाचे आड येत. तयाची दडगत दिसेना. अज्ञानी विश्वास पडिपाडे. तरेल तो भवभय साकडे. परी या शास्त्र पंडिताचे कोडे. कदा नुलगडे कवनाते. संता पायी ठेवता विश्वास. अज्ञानिया अज्ञानी रास. ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास. उपजेल तयास सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाटी. कैसी घडली विचित्र गोष्टी. होती एका कर्मठाचे ललाटी. अलभ्य भेटी साईची. तयाचा संकल्प होता वेगळा. योगायोग होता निराळा. तेनेची शिर्डीची लाभ घडला. दृष्टीस पडला निजगुरु. ते अतिसुरस कथानक. जे गुरु महात्म्य प्रकाशक. श्रवण करी कराजी आवश्यक. प्रेम निर्दर्शक गुरुभक्ता. नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळ. अग्निहोत्री उपनाम मुळे. पूर्व पुण्याईच्या बळे. शिर्डीस आले एकदा. गाठी नसता हे बळ. शिर्डीस कोणीही ठरेना फळफळ. कोणाचा कितीही निश्चय प्रबळ. न चले चळवळ बाबा पुढे. कोणी म्हणेल मी जाईन. मनमाने तो तेथे राहीन. नाही तयाच्या हे आधीन. पराधीन तो सर्वस्वी. ऐसे मी म्हणता. थकले कित्येक निश्चय करिता. साई एक स्वतंत्र देवता. गळे अहंता इतरांची. आपुली पाळी आली विना. बाबासी होईना आपुले स्मरण. कानी न येई तद्गुण वर्णन. दर्शन स्फुरण कोठून. जावे साई समर्थ दर्शना. असता कित्येकाची कामना. योगाची आला नाही त्यांना. साई निर्वाणापर्यंत पुढे जाऊ म्हणता.
आड येऊनी दीर्घसूत्रता, राहिले कित्येक येता येता, बाबाही निधनता पावले. आज उद्या करीत राहिले, आखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले. ऐसे पश्चाताप पावले, अंती नागवले दर्शना. ऐसी आची जी राहिली भूक, परिसता कथा या आदरपूर्वक. पुरविल दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता. बरे जे भाग्ये कोणी गेले, दर्शन स्पर्शाने चित्ता झाले. ते काय तेथे येच राहिले, बाबांनी ठेविले पाहिजे. आपुल्या पायी कोणान जाववे, राहू म्हणता कोणान राहावे. आज्ञा होई तोच वसावे, माघार जावे जा म्हणता. एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी. एका आठवडा शिर्डीस राहुनी, परतावे मनी तयाचे. चावडी सुंदर शृंगारित, बाबा समोर पाळणा टांगित. कृष्ण जन्माचा उत्सव करीत, आनंदे नाचत भक्तजना. गोकुळाष्टमीचाही सोहळा, आनंदाने पहावा डोळा. साधुनी ऐसी मौजेची वेळा, काका शिर्डीला पातळे. आरंभीच बाबाच्या दर्शना, जाता बाबा पुसती तयाना. परतणार केव्हा निज सदना, विस्मित मना ते काका. भेटता क्षणीच हा का प्रश्न, काका झाले विस्मयापन्न. राहू शिर्डीत 8 दिन, होते की मन तयाचे. बाबाची जेव्हा स्वये पुसती, उत्तर देणे काका प्रती. तेही वाटे बाबाची सुचविती, म्हणून देती योग्य ते. बाबा जेव्हा देतील आज्ञा, परतेन तेव्हा फुले सदना. प्रत्युत्तर येताची काकाच्या वदना, उदयिक जाना म्हणाले. आज्ञा केली शिरसाप्रमाण, करुणी बाबासी अभिवंदन. असता अष्टमी सारकासन, केले प्रयाण तेच दिनी. पुढे जमते गावी येती, पेढीवरती जाऊन पाहती. मालक मार्ग प्रत्यक्षीच करती, काका परतती केव्हा मुनीम एकाएकी आजारी. मालकास काकाची जरुरी, काकानी त्वरित यावे माघारी. पत्र शिर्डीवर मोकळिले, काका येथेतून निघाल्यावरी. टपालवाला तपास करी, मग ते पत्र पाठवी माघारी. मिळाले घरी काकास, तेची पहा की याचे उलट. श्रवण करा ही अल्प गोष्ट, भक्तासी न कळे निजाभिष्ट. साई ते स्पष्ट जाणतसे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील, नामे भाऊ साये पद्माळ. बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शना. उभ्या उभ्या घ्यावे दर्शन, करून या पायी नमन. घेऊन उदी आशीर्वचन, जावे परतून हे पोटी. परतता वाटेवर निफाडास, उतरणे होते धुमाळास. तेथे एक मुक्कादमास, जाणे तयास आवश्यक. हाजरी तयाचा बेत, बाबा जाणत उचितानुचित. परत जावया आज्ञा मागत, बाबा न देत ती त्यांना. आठवडा एक ठेवूनी घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले. सुनवणीचे कार्य लांबले, तैसेचे गेले 3 वार. आठवड्यावरही काही दिवस, ठेवून घेतले धुमाळास. इकडे मुकादम्याचे तारकेस, न्यायाधीशास अस्वस्थता. जन्मात कधी नाही ठावा, ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा. मुकदमा अपाप पुढे ढकलावा, काल लागावा सार्थकी. असो धुमाळास साई सहवास, पक्षकारांचा चिंत निरास. घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईवर. पुढे मग योग्य काली, धुमाळा ते आज्ञा दिदली. कारे सर्व यथास्थित झाली, घटित केली साईची. मुकदमा चालला 4 मास, जाहले 4 न्यायाधीश. परी अखेरीस आलेश, आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्त प्रवर, नानासाहेब निमोणकर. कैसा तयाचा पत्नीचा कैवार, घेतला तो प्रकार परिसावा. निमोण गावीचे वतनदार, न्यायाधीशाचा कारभार. सोप विजया सरकार, वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृत्व ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ. जाया ही मोठी एकनिष्ठ, साईच इष्ट दैवत जा. सोडून यावतनी गाव, शिर्डीत दोघाही दिदला ठाव. साई चरणी ठेवून भाव, सुख स्वभाव वर्तती. उठून या ब्राह्म मुहूर्ता, प्रातस्नान पूजन सरिती. कराया नित्य काकडा आरती, सावडी प्रतीती येत. पुढे आपुली स्तोत्र म्हणत, नाना बाबा पाशीच राहत.
होई सूर्यास्त तोपर्यंत सेवेत निरत बाबाच्या लेंडीवरी बाबा सनेत अशी दिता आणू निघालित पडेल ती सेवा करीत प्रेमभरित मानसे बाईनेही आपुल्या परी करवेल ती बाबाची चाकरी करावी अति प्रेमभरी दिवसभरी तेच मात्र कराया स्नानपान स्वयंपाक जेवण खाण अथवा रात्री कराया शयन निजस्थान सेवावे बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहुनी जवळ बाबाच्या असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहुग्रंथ विस्तरता म्हणून प्रस्तुत विषय पुरता भाग मी आता ऐकवितो. बाईसी जाणे बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीचा विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्यक्रमानुसार बाबाचाही घेतला विचार पडताची बाबाचा होकार घातला कानावर पतीचा असो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे पुढे पडले नानाचे म्हणणे उद्याच परतणे माघारा नानासी होते काही कारण म्हणून म्हणती तिज लागून जापरी ये परतोन दुश्चितवन कुटुंब दुसरे दिवशी पोळ्यांची आवस तोही तेथेची काढवा दिवस होती बाईच्या मनीची हौस येई ना मनास नानाच्या शिवाय अमास्येचा दिन अनुक्त कराया गमनागमन बाईस पडले कोंडे घन कैसी सोडवण होईल बेलापुरास गेल्या विण वाटेन तिजला समाधान दुखविता न ये पतीचे मन आज्ञोल्लंघन मग कैंचे असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरी लेंडीस निघाली बाबाची स्वारी नमस्कारी तयाते कोणीही बाहेर गावी जाता पावावया निर्विघ्नता देवा पुढे खालवी माता तीच की प्रथा शिर्डीत परी तेथीच देवसाई जावयाची कितीही घाई निघावयाचे समयी डोई तयाचे पायी ठेवित या तेथील क्रमानुसार साठ्याची या वाड्यासमोर बाबा उभे असता क्षणभर बाईने चरण वंदिले नाना साहेब निमोणकर आदी करुनी सानतोर येऊन तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना ऐसी असमस्त मंडळी देखता विशेषतः नानांची असमक्षता बाबा जे वदले बाई सतत्वता पहावी समयोचितता तयाची पायी ठेवून या माता निघावयाची आज्ञा मागता जाबरे लवकर जाता स्वस्त चित्ता असावे गेल्या सारखे 4 दिवस सुखी राही बेलापुरास विचारून या सर्वत्रास माघारी शिर्डीस येई तू असो बाबाचे वचन बाईसा कल्पित शांतवन निमुण करासी पटली खूण समाधान उभयता सारांश आपण करावे बेत आमान जाणवे आदी अंत हिताहित जाणती संत काही न विदित तयाते भूत भविष्य वर्तमान करतला मग लकवत तया ज्ञान करिता तयाचा आज्ञेत वर्तन सुखसंपन्न भक्त होती असो आता पूर्वानुसंधान चालवू मुख्य कथा निरूपण कैसी मुळ्यावरी कृपा करून दिदले दर्शन गुरुचे श्रीमंत बापू साहेब बूटी हेतू घ्यावी तयाची भेटी परतो निजावे उठाउठी मुळ्यांचा पोटी हे होते असो हा जरी त्यात त्यांचा हेत बाबाचा त्यात अन्य संकेत तो चमत्कार ते इंगित सावचित परिसावे श्रीमंताची भेट झाली मंडळी मशिदी लागी निघाली मुळा नाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत मुळे शास्त्री अध्ययन ज्योतिविद्येत अतिप्रवीण सामुद्रिकातही तैसेची पूर्ण रमले दर्शन होताच पेढे बत्तासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळ अमूप अर्पिती जनप्रांजळ भक्त प्रेमळ बाबास शिवाय तेथे येती मालिनी जांब केळी ऊस घेऊनी बाबा खरेदीती आलिया मनी पैसे देऊनी पदरचे पल्लवचा पैका खर्च करीत आंब्याचा पाट्या खरेदीत केळी उमाप आणवित वाटीत मनसोक्त भक्ताना एकेका आंबा घेऊनी करी धरुनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी चोळुनी मऊ झालियावरी भक्ता करी मग देत आंबा लाविता ओटी रस एकदाच उतरवा पोटी जैसी भरली रसाची वाटी सालक बाटी फेकावी
केळ्याची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनवाळी. बाबांनी सेवाव्यात तयाचा साली काय त्या केली अद्भुत. ही सर्व फळे आपुले हाती बाबा ते अवघ्यासी वाटिती. कोकाली आलिया चित्ती स्वयेचा किती एकादे या क्रमाची या परिपाटी. केवळ भक्तजनाची यासाठी खरी दोन्ही केळियांची पाटी बाबा वाटीत होते ते. शास्त्री बुवास आश्चर्यगण झाले देखुनी बाबाचे चरण. ध्वजवज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन झाले. भक्त काकासाहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित. उचलून चार रंबा फळे देत बाबाचे हातात देदवा. कोणी बाबास भाऊ विनविले. बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्रीमुळे पातले चरणी पुण्यबळे. प्रसाद फळे द्या किया विनवा कोणी वा न विनवा. बाबाचे आलिया विण जीवा. कोणा ते काही न देती ते तेव्हा केव्हा करीती तेव्हा काय ते. केळी न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती. बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटिती सकळिका. मुळे बाबास करीती विनंती फळे नको हात द्या मागती. पाहू येते सामुद्रिक वदती बाबा न देती त्या हात. तरी मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवित. बाबा न तिकडे डंकून पाहत जणू नाहीत गावीचे ते. पसरिल्या मुळ्याचे हाती बाबा ती चार केळी ठेविती. बसा म्हणती परी न देती मुळ्याचे हाती निज हस्त. आजन्म ईश्वरार्थ जविला काय तयाशी सामुद्रिकी कर्तव्य काय. अवाप्त सकळ काम साईराय सद्भक्ता माय बापजो. पाहुनी बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती. शास्त्री विवाहस्तट आविरती. नाद टाकिती बाबांचा काही वेळ स्वस्थ बैसले. मंडळी समवेत वाड्यात गेले. स्नान केले सोवळे ल्याले. आरंभू सरले अग्निहोत्र. इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर. म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधान. सर्वास वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार. जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का. बाबांची ऐसीस संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणी. पर्यादरे साठविल्या श्रवणी अर्थ श्रेणी वोगरती. की ते संताचे बोल कधी जे नसणार फोल. अर्थभरित सदा सखोल करवेल मोल कवणाते. आधी विचार मग उच्चार हा तो नित्यचा व्यवहार. उच्चार मागे आचार संत साचार आदिरिती. या सर्व मान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार. ध्यानी धरुनी पडताळिता फार पडे वेळेवर उकलत्या. असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजू लागले. बाबू साहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळाते. आरतीचा समय आला येता काय की मशिदीला. शास्त्री बुवाचे सोहळेपणाला प्रसंग वाटला वगडतो. वदती मग प्रत्युत्तरी घेऊ दर्शन तिसरे प्रहरी. लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची. इकडे बाबा परत येऊनी बैसले बोलत जो निजासनी. तो सर्वांच्या पूजा होऊनी आरती स्थानी थाटली. इतक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा. बापू साहेब बुट्टीच तक्षणा गेले दक्षिणा मागावया. नुकतेच मुळे करुनी स्नान सोवळे वस्त्र करुनी परिधान. बैसले होते घालुनी आसन स्वस्थ मन करुनिया. निरोप बरिसता ते अवसरी विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी. दक्षिणा किमर्थम्या घावी तरी द्यावी तरी मी अग्निहोत्री निर्मळ. असतील बाबा मोठे संत परी मी काय तयाचा अंकित. मजपाशी का दक्षिणा मागत झाले दुश्चित्त मन तेणे. साई सारखे दक्षिणा याचिती कोट्याधीश निरोप आणिती. मुळे जरी मनी शंकती दक्षिणा घेती समवेत. आणिक संशय तयाचे मनी आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी. जावे केवी मशिदी लागुनी नाही म्हणूनही म्हणवेना. संशय आत्म्यास नाही निश्चिती सदा डोलायमान चित्ती. तया नाही ती गती त्रिशंकु स्थिती तयाची. तथापि मग केला विचार जावयाचा केला निर्धार.
गेले सभा मंडपा भीतर, राहिले दूर ते उभे. आपण सोबळे मशिद उवळी, जावे कैसे बाबा जवळी. लांब राहुनी बद्धांजळी, पुष्पांजळी फेकिती. इतक्यात ऐसा चमत्कार, झाला तयाचा दृष्टी समोर. बाबा अदृश्य गादीवर, गोलप गुरुवर दिसले ते. इतरास नित्याचे साई समर्थ, मुळाचे डोळा गोलपनाथ. ते जरी पूर्वीच ब्राह्मीभूत, आश्चर्यचकित बहुमुळे. गुरु जरी वस्तुत समाधिस्थ, तेही जय दृष्टी गोचर भासत. तेने मुळे अतिविस्मित, तैसेची साशंकित मानसी. स्वप्न म्हणावे नाही निजेला, जागृती तव गुरु कैसा ठेला. संभ्रम केवता जीवी उठला, बोला कुंठला क्षणवरी. आपुला आपण घेई चिमटा, म्हणे नमे हा प्रकार खोटा. किमर्थ मना हा संशय फुकटा, सर्वा सकटा संकटा मी येथे. मुळे मुळचे गोलप भक्त, बाबाविषयी जरी शंकित. परी झाले पुढे अंकित, अकलंकित मानसे. स्वये वर्णाग्रज ब्राह्मण, वेद वेदांग शास्त्र संपन्न. मशिदीत गोलप दर्शन, विस्मयापन्न झाले. मग वरती गेले चढून, निज गुरुचे चरण वंदून. उभे राहिले कर जोडून, वाचेसी मौन पडिले. भगवी वस्त्रे भगवी छाटी, गोलप स्वामी देखोनी दृष्टी. धावोनी पायी घातली मिठी, उठा उठी मुळ्यानी. तुटला उच्च वर्णाभिमान, पडले डोळिया मांजी अंजन. भेटता निज गुरु निरंजन, निदान संपन्न ते झाले. हरपली विकल्प वृत्ती, जडली बाबावरी प्रीती. अर्धोन्मिलित नेत्रपाती, टकलाविती साईपदी. अनंत जन्मीचे सुकृत फळले, दृष्टी पडली साईची पाऊले. चरणतीर्थी स्नान घडले, दैव उघडले वाटले. आश्चर्य केले सकळी की, हे काय घडले एकाएकी. चावणी फुलांची फेकाफेकी, पायी डोकी ठेविती क्या. इतर म्हणती बाबाची आरती, मुळे गोलप नामे गर्जती. उंच स्वरे त्याचीच आरती गाती. रंग रंगती सप्रेम, सोहळ्याची सांडिली स्फिती. स्पर्शाची विराली स्फूर्ती, साष्टांग दंडायमान होती. डोळे मिटती आनंदे, उठल्यावरी डोळे उघडिता. गोलप स्वामीसी अदृश्यता, त्यांचे स्थानी साई समर्था. दक्षिणा मागता देखिले, पाहुनी बाबाची आनंद मूर्ती. आणि दयाची ती अतर्क्य शक्ती, तटस्थ झाली चित्तवृत्ती. मुळे निजस्थिती विसरले, ऐसे हे महाराजांचे कौतुक. देखता हरली तहान भूक, झाले निज गुरुदर्शन सुख. परमहरिक मुळ्याना, झाले मानसी समाधान. घातले बाबासी लोटांगण, आनंदाश्रू सबरते येऊन. मस्तकी चरण वंदिले, दक्षिणा काय होती ती दिदली. पुनश्च डोई चरणी ठेविली, नयनी प्रेमाची असवे आली. तनू झाली रोमांचित, सद्गदित कंठ झाला. अष्टभाव मनी दाटला, म्हणती मनीचा संशय फिटला. परी भेटला निजगुरु, पाहोनी बाबाची अलौकिक लीला. मुळ्यासा सर्वजन गैवरला, गेरूचा अर्थ विशद झाला. अनुभव आला ते दवा, हेची महाराज हेची मुळे. आश्चर्य कैसे येची वैळे, कोण जाणे महाराजाचे कळे. अगाध लीळे तयाचे, ऐसेसी एका मामलतदार. धरुनी साई दर्शनी आदर, सवे घेऊन मित्र डॉक्टर. निघाले शिर्डीस यावया. डॉक्टर ज्ञातीचे ब्राह्मण, रामोपासक आचारवान. स्नान संध्याविहिताचरण, नेम निर्बंधन आवड. साई बाबा मुसलमान, आपल्या आराध्य जानकी जीवन. आधीच स्नेहासी ठेविले सांगून, नाही मी नमन करणार. मुसलमानच्या पायी नमन, करावया हे घेई नामन. म्हणून शिर्डीस करावया गमन, प्रथमपासून शंकित मी. पाया पडा हा कोणी आग्रह, धरण नाही ऐसा दुराग्रह. करुणी घेऊ नका हा ग्रह, करा हा निग्रह मनाचा. करावा माते नमस्कार, बाबाही न कधी वदनार. आश्वासिता हे मामलतदार, प्रकटला आदर गमनार्थी. ऐसा दृढ निश्चय करून, मानून आपुले मित्राचे वचन. विकल्पावघा दूर सारून, निघाले दर्शन घ्यावया. परी आश्चर्य जय शिर्डीस आले, दर्शनार्थ मशिदीत गेले. आरंभी त्यांनीच लोटांगण घातले, विस्मित झाले बहुस्नेही. तव ते पुसती दयाचे
कैसे विसरला कृत निश्चयार्थे, आम्हा आधीच लोटांगणाते मुसलमाताचे घातले कैसे. मग ते डॉक्टर कथिती नवल, रामरूप म्या देखील श्यामल, ते मी तत्काळ वंदिले निर्मल. सुंदर कोमल साजिरे, तेही पहाये आसनास्थित, तेची हे सर्व सवे बोलत. म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साई रूप, तेने डॉक्टर विस्मय पन्न. म्हणावे तरी हे काय स्वप्न, म्हणे हे कैसे मुसलमान योग संपन्न अवतारी. चोखा मेळा जातीचा महार, रोहिदास या हा तो चांभार. सजन कसाई हिंसा करणार, जातीचा विचार काय यांचा. केवळ जगाची या उपकारा, चुकवावया जन्म मरणांचा फेरा. त्यागुनी निर्गुणा निराकार, आले हे आकरा संत जगी. हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम, क्षणात साई क्षणात राम. माझा दंडिला भ्रम, दंड प्रणाम करवुनी. दुसरे दिवशी घेतले व्रत, कृपान करिता साईनाथ. पाऊल न ठेवणे मशिदीत, बैसले उपोषण शिर्डीत. ऐसे क्रमिले दिवस 3, पुढे उगवता 4था दिन. काय घडले वर्तमान, दत्तावधान परिसाते. वास्तव्य ज्याचे खानदेशात, ऐसा एक अकस्मात. स्नेही दयाचा पात लागतेत, दर्शनार्थ साईचा. 9 वर्षांनी झाली भेटी, परमानंद माईन पोटी. डॉक्टरी गेले उठावटी, तयाचे पाठी मशिदीस. जातांची घातला नमस्कार, बाबा पुसरी का डॉक्टर कोणी आला का बोलविणार. आला शिका उत्तर देई मज, ऐकून ऐसावर मी प्रश्न. डॉक्टर गेले विरगळून, झाले कृतनिश्चयार्थे स्मरण. अनुतापकिन्न अंतरी, परिते दिवशी मध्यरात्री. कृपा झाली तयावरी, परमानंद स्थितीची माधुरी. निद्रे माझारी चाखिली, पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती. तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती. संपूर्ण 15 दिन अनुभविती, वाढली भक्ती साईपदी. ऐसेची साईचे अनेक अनुभव, सांगू येतील एकेक अभिनव. वाढेल बहुत ग्रंथ गौरव, विस्तार भयास्तव आवरितो. आरंभीची मुळ्याची कथा, परिसता विस्मय श्रोती या चित्ता. परी येथील तात्पर्य अर्थता, तैसीच बोधकथा कळिजे. जो जो दयाचा गुरु असावा, त्याचे ठाई दृढ विश्वास बसावा. अन्यत्र कोठेही तो नसावा, मनी ठसावा गुह्यार्थ हा. याहून अन्य काही हेतू दिसेना, या बाबाचे लिहिले आतू. कोणी कसाही विचारवंतू, असो परंतु अर्थहाची. कोणाची कीर्ती कितीही असो, आपुले गुरुची मुळीही नसो. परी स्वगुरु ठाईच विश्वास वसो, हाची उपदेशो येथिला. पोथी पुराणा धुंडू जाता, हाची उपदेश भरला तत्वता. पर्यायसी खूण गाठन पटता, निष्ठा वटता वटेना. नसोनी आत्मनिश्चय वरिष्ठ, मिरविती आपण आत्मनिष्ठ. त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट, दिसती स्पष्ट ठाई ठाई. इदं च नास्ति परं च न, अजन्म सदैव विवंचना. स्थैर्य लाभेना क्षणैकमना, मुक्ताच्या वल्गना करिताती. असो पुढील अध्यायाची गोडी, याहून आढळेल चोखडी. केवळ साई दर्शन परवडी, आनंद निरवडी भोगवी. भक्त भीमाजी पाटील ऐसा, क्षयरोग तयाचा घालविला कैसा. भक्त चांदोरकरांचा भरवसा, दृष्टांता सारसा पटविला. ऐसा केवळ दर्शन प्रताप, ऐकाचे लावी माप. आमुष्मिकई देई अमाप, दर्शने निष्पाप करी जे योगी यांचा दृष्टीपात. नास्तिकासई पाप निर्मुक्त, आस्तिकाची ते कायमात. पाप परिच्युत सहजेची, तत्वी जयाची बुद्धी स्थिर. झाला जया अपरोक्ष साक्षात्कार, जो होय तयाचे दृष्टीगोचर. पाप दुस्तर तरला तो, ऐसी बाबाची कळा अकळ. बाबा तुम्हा लागी प्रेमळ, म्हणून जाणते नेणते सकळ. होऊन निर्मळ श्रवण करा, हे जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा. जेथे जीवासी बाबाचा लळा, तेचेच प्रकटे खरा कळवळा. श्रवणाचा सोहळा तेथेच, हे माड नमितो साई चरणा. वज्रपंजर जे अनन्य शरणा, पार नाही तयाचा कवणा. अभय हरणा
तज्जे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री संत घोलपराम दर्शन नाम द्वादशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.